आपण पुन्हा थेट बारामतीमध्ये पोहोचलोय। लक्ष्मण हाके बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। ट्रायपॉडला फक्त थोडं पाय पलीकडे घ्या। हॅलो सागर, नक्की मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे तू आम्हाला काही सांगू शकशील का? बघितलं तर लक्ष्मण हाके असेल, मंगेश ससाने असतील, ते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव बारामतीमध्ये एकवटलेले पाहायला मिळतात। ओबीसी मध्ये 350 जाती आहेत, प्रत्येक जातीचा माणूस बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। सर, 350 जाती आहे, प्रत्येक माणूस बारामतीत दाखल झालाय पारंपरिक वेशभूषेत। हे बघा, हा महाराष्ट्र आहे, हे कुणाच्या बापाची जागिरी समजायचं कारण नाही। ज्या बारामतीकरांनी ओबीसीचं आरक्षण ज्या मनोज जरांगे नावाच्या एका चौथी नापास माणसाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपवलंय, त्या बारामतीकरांना जाब विचारायला एवढ्या लोकसंख्येमध्ये आम्ही बारामतीमध्ये आलोय। सर, ही तर सुरुवात झाली बारामती। अरे ये तो झाकी है, रणांगण अभी बाकी है। हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा आहे। हे तुम्हाला इथून पुढच्या कालावधीत दिसेल। शड्डू बारामतीतून यस, कारण की या आंदोलनाला जी रसद पुरवली तो रोहित पवार, राजेश टोपे या बारामतीचे जे लाभार्थी आहेत। रोहित पवार इथला नातू आहे यांचा। तुम्ही एका ठिकाणी मंडल यात्रा काढता आणि एका ठिकाणी तिथे त्याला सगळी रसद पुरवता, त्याची काळजी करता। आमच्या ओबीसीच्या ताटात माती कालवण्यासाठी सगळे प्रस्थापित मांडीला मांडी लावून बसतात। त्यामुळं जे पवार साहेब इथले भीष्म पिता आहे त्यांना याच्यामध्ये भूमिका घेता येत नाही का? हे बघा, गेली 2 वर्ष झालं आम्ही संविधानाची भाषा समजावून सांगतो। आता बारामतीत मोर्चा काढलाय, नागपूरमध्ये कधी? नागपूरमध्ये आम्ही मोर्चा काढूच, पण त्या बारामतीकरांना माझं सांगणं आहे, हे बघा, मेंढपाळाचं पोरगा तुम्ही आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडायचं नाही। परत एकदा सांगतो, ज्याला संविधान समजतं त्याला संविधान, आणि ज्याला मनगट समजतं त्याला मनगट दाखवतो, मनगट। ही आमची भाषा आहे। आमच्या गाडीवर काय धोंडा मारताय? आम्ही बारामतीत आलो। बारामती नागपूरमध्ये कधी? हो, नक्कीच निघणार। नागपूरमध्ये निघणार, पुण्यात निघणार, मुंबईमध्ये बी निघणार आणि 10 पट जास्त संख्येने निघणार। कारण की आम्ही शेवटपर्यंत सांगत होतो, आमच्या गरीबाचं 450 जातीतल्या ताटामध्ये तुम्ही येऊ नका। तुमचं वेगळं 10% 2 ताट आहेत, पण आम्हाला पुढेच येऊन द्यायचं नाही, आमचा ग्रामपंचायत सदस्य होऊन द्यायचं नाही। त्यामुळं आता संघर्ष अटळ आहे। आधी तुमचं बघितलं, आता आमची बारी आहे। आता करो या मरोची परिस्थिती आहे। आणि कोण म्हणतो ओबीसी रस्त्यावर येत नाही? हे बघा, हा ओबीसी आलाय रस्त्यावर। त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्हाला दिसेल ओबीसी काय असतो ते। सुरुवात नक्कीच 1 दिवसाच्या नोटीस मध्ये एवढं मोठं पब्लिक रस्ते उतरले, प्रचंड रोष आहे। आम्ही या भाजप सरकारला मोठा मॅन्डेट दिला, पण भाजपने काय केलं तर अशी उपकाराची परतफेड केली। या कुणबी दाखल्याने आमच्या पोरांचं भवितव्य संपून टाकलंय। त्यामुळं आता ही रस्त्यावरची कायद्याची या लढाईचं रणशिंग आज बारामतीमधनं आम्ही फुकलेलं आहे। ही सुरुवात ही आजपर्यंत शरदचंद्र पवार अजितदादांनी आमच्या ओबीसी भटक्या विमुक्ताला दाबण्याचं काम केलं, परंतु आज हा जनसैलाब उसळलेला आहे आणि त्यांना हा इशारा आहे, येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला जितकं दाबण्याचं काम करता तितकं तुम्ही आमच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम करता, आमच्या विरोधात जातीवाद करण्याचं काम करता। हे तुम्हाला आता येणाऱ्या काळात परवडणार नाही। ओबीसी समाज आता जागा झालाय, तिथला धनगर जागा झालाय, माळी जागा झालाय, वंजारी जागा झालाय, भटके विमुक्त जागा झालाय। 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुदार सर्व जागे झालेत। अजित दादा, डोळे उघडून पहा, तुम्ही जरांगेला समर्थन करता। शरद पवार साहेब, तुम्ही जरांगेला समर्थन करता। तुमचा शंभरा रोहित पवार जरांगेला समर्थन करतोय, त्या रोहित्याला सांगायचंय, हे काय बघ रोहित्या, तू जरांगेला
झोपेतून उठून आंदोलनाला आणून बसवतो, हे त्याचा विरोधात उठलेला ओबीसी समाज आहे. आणि येणाऱ्या काळात या पवार फॅमिलीला गाडल्याशिवाय, पवार फॅमिलीला झोपवल्याशिवाय हा ओबीसी समाज आता स्वस्थ बसणार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.